गाइस, वेलकम टुडे माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग गाइस, गुड आफ्टरनून गाइस. सकाळचं तुमचं स्वागत आहे माझ्या डॉनच्या ब्लॉगमध्ये. वेलकम टुडे ब्लॉग. गाइस, आजचा वर्कआउट आहे बॅक आणि बायसेप डे मारणार आहे गाइस. 1 2 3 4. हे गायचं आता रेडी बिडी झालं ना. आता ड्रेसिंग मारलं एकदम भाई घालायचं बघा. अशी ड्रेसिंग मारायची त्याला बोलतो भाईगिरी करायची गाई. थोडं भाईगिरी बाजूत आपल्या गाई विशेष का आपला नाश्ता ढंगडण 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 कसा ढंगडण 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 कसा. तर मस्त की चाललो जरा काम आहे गाईच. आता नाश्ता बिष्टा करतो ना मस्त जिम बिम झाली गायचं डायरेक्ट चालू केला ब्लॉग. गाईच कसं काय बघा आपला ही सौरभ जोशी डॉन. अख्खा बॉलिवूड एकतर आहे, इम्रान हाशमी एकतर ढंगडण ढंगडण ढंगडण. हे बघा असे बॉडी बनवायची. कॅरेबिनिटी याला पण मी बनवला. मोटिवेशन अशी एक दिवशी मला बॉडी बनवायची. याला मी ट्रेनिंग दिली ती. असे ॲप्स आहेत बघा. 6 पॅक 6 पॅक 2 मिनटं घेतली म्हणताना अगरबत्ती लावली, पाया पडलो. बुद्धम नमानि धम्मं नमानि संगम नमानि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संगम शरणं गच्छामि. सकाळचं मस्त की चाललो गाडी रिपेअरिंग करायला. कारण की ताईची गाडी बिघडलेली, मला जायला लागेल गॅरेज करेल. पंखा बिंका बंद केला. चला काहीच जाऊ पण आपली चावी खाली. मी एक भाजी करणार आहे. कुठली भाजी आणि कुठला फळ आहे, कुठली सब्जी सांगा गाईज. मला मशरूम बोलतात, मशरूमची भाजी करणार आहे गाईज. आज आम्ही मशरूम आणलेत. मशरूम करणार आहे गाईज. गाईज आता एक आवाज करणार आहे एकदम भयानक सैनक पोलिसांचा व्हॅन. हॅलो हॅलो भेटले गाईच. आणि हे 2 ग्लास भेटले आणि हा नॅपकिन भेटला गाईच. याच्यात का पाणी टाकायचं आणि याच्यात पण पाणी टाकायचं. परंतु याच्यात पहिलं आपलं चिखलाचं पाणी घ्यायला लागेल आणि याच्यात साधं पाणी घ्यायला लागेल. काहीतरी कॉम्बिनेशन करतो गाईच. नवीन तुम्हाला काहीतरी दाखवतो. रोज त्यात बघून तुम्ही कंट्रोल पण असते. याला असं येतं कुठं आम्ही लावतात गाईस. त्याच्यामध्ये काहीतरी स्टार्ट होतो. तुम्ही चॅलेंज केलं तुम्ही बघू शकता. हा पाणी किती घाण आहे बघा गाईस. जो आपण डेली यूजला पितो गाईस. ही मशीन मी मागवली होती ऑनलाईन आणि मला एकाने दिले गाईस. बघा किती घाणेरडं पाणी आपण पितो. बघा गाईस किती बुडबुडे येते गाईस. बघा गाईस मला खोटा नसेल वाटत. तुमच्या समोरच आहे चालू आहे गाईस. किती भयानक जंतू आहेत चालेल गाईस. किती घाणेरडं पाणी आलं आहे. तर हा पाणी एकदम क्लीन होऊन जाईल गाईस. आणि हा पाणी एकदम खराब झालेलं गाईस. बघा किती खराब झालं गाईस पाणी. तुम्ही बघू शकता गाईस किती घाणेरडं पाणी झालं आहे. जे आपण रोज डेली पितो गाईस. तुम्ही पण स्वच्छ पाणी पिया गाईस. किती दूषित पाणी झालं गाईस. बघू शकता दूषित पाणी झालं आहे. तुम्ही पहा तुमच्या समोरच रिझल्ट आहे गाईस.
हा घाणेरडं पाणी कसं झालं बघा, खराब पाणी झालं गाईच. हे मछलीचं सांगतो आपण, जेवढं घाणेरडं पाणी पितो आपल्या शरीरामध्ये एवढं इन्फेक्शन जमतं गाईच. मग तुम्ही किती चांगला पाणी प्यायचं गाईच, एकदम प्युअर पाणी प्या, साफ पाणी प्या. त्याचं अशी घाण तुमच्या शरीराला जमू शकते गाईच. या अशाप्रमाणे घाण जमते गाईच बघा पूर्णपणे. हे बघा काय स्वच्छ पाणीला त्याने असं पाणी केलं गाईच बघा. स्वच्छ पाणी होतं, हा चिखलाचा पाणी होता. मग जेव्हा घाणेरडं पूर्णपणे असं होतो, मग शरीर जाऊन असं खरं पाणी बनतं गाईज. आपल्या शरीर खूप वेदना करते गाईज. तर हा तुम्हाला मी इमेजिन दाखवलं गाईज. खराब झालं जो स्वच्छ पाणी असतो तो म्हणजे डेली पिणारा न, जो आपलं इन्फेक्शन जाऊन आणि चिखलाचं पाणीसुद्धाही घाण असतो काय. तुम्ही बघू शकता. आजचं तुम्हाला मी चॅलेंज दाखवला काय. हा एकदम खूप घाणेरडा शरीरामध्ये पावणं एवढं जमतं ना, आपल्या शरीराला वेदना होतं गाय. सुरेख चांगला पाणी प्या गाईज. मी तुम्हाला दाखवला गाईज, तुम्हाला समोरच्यासोबत रिझल्ट दाखवला गाईज. पहिलं कसं पाणी होता, घाणेरडा पाणी, स्वच्छ पाणी होतं पहिले. हा स्वच्छ पाणी होतं आणि आता खराब झालं पाणी. म्हणजे मशनीने काय ते दाखवलं गाईज. हा बघा, हा पूर्णपणे माती जमून पूर्णपणे घाण झाली पाण्याची. ही पण बघा गाईज, ते कसं झालं आहे, मशीन बिघडली. रिझल्ट दिसलेला आहे किती. आता एवढं क्लीन पाणी करायला बघा गाईज, पिण्यासारखं पाणी मिळा. गाईचं मला दिसून आलं का एक्सपेरिमेंट केला आज मी, वॉटर एक्सपेरिमेंट केला गाईज. बघा आई शपथ गाईज, किती स्वच्छ पाणी केलं यांनी बघा. आई शपथ, आणि साध्या पाण्याला खराब केलं गाई. हा चिखलाचं पाणी होतं गाईज, कसं केलं बघा याने, क्लीन खराब करून गाईज. म्हणजे किती आपल्या स्वच्छ पाणी केलं गाईज बघा, इमॅजिन झालं गाईज. आणि कसे बघा कसं पूर्णपणे घाण निघत चाले. हा मी चिखलाचं पाणी आणलं होतं गाईज, चिखलाचं पाणी यांनी किती स्वच्छ केलं, नॉर्मल पिण्यासारखं पाणी केलं गाईज. आई शपथ, म्हणजे काय खतरनाक आणि इमेजिंग घडला माझ्यासोबत. आता काय तुम्ही बघू शकता ना, हा घाणेरड्या पाण्याला पूर्ण घाणेरडं पाणी केलं आहे. म्हणजे कसं विचार बघा, घाणेरड्या पाण्याला घाणेरडं केलं, चांगलं पाणी का चांगलं पाणी गाय. हा पिण्यासारखं पाणी जाणं याचं साथ सामने तरी मशीन बिघडलेली. घाणेरडं पाणी जमलेलं आहे असं, घाणेरडं स्वच्छ पाणी जमलं आहे. पहिले मी मातीचं पाणी आणलं बघलं गाईच, की ते प्युअर स्वच्छ निघलेलं पाणी. म्हणजे याच्यातूनच आपण पाणी पितो करायला गाईज. या दोघांचा इमेज तुम्हाला मी दाखवला गाईज. याच्याने टाकतो आबरा गेली छू. आता टाईम झालेला 2:45 आणि मी आता चला आमचे गेमिंग स्टुडिओचे इथे बघू जरा माहोल काय आहे, जमला आहे का माहोल, किती कस्टमर आले ते पण काउंट करू गाईज. आता आपण जाऊया गेमिंग स्टुडिओला, पाव दिवस थांबल्या पण एकटाच जाऊया. काय दादा जस्ट पोचलो इथे. दोन कस्टमर आलेत म्हणजे काय फुटबॉल. कस्टमर पण आले. काय जाते 2 कस्टमर आले, त्याने फुटबॉलची गेम केलेला आहे. मी पण आलो माझ्या गेमिंग स्टुडिओचे. तर गाईज बघा, हा स्पायडरमॅन बघा गाईज, किती भारी माझा गेमिंग स्टुडिओ गाईज. माझी खूप इच्छा होती माझं स्वतःचा गेमिंग स्टुडिओ पाहिजे, फायनली झाला गाईज. स्वतःचा आता आपला गेमिंग स्टुडिओ बिंदास आहे ना, आपला फोन करायला बिंदास केला बाई. बसू इथं आणि बघू काय कुठल्या शेड्या आहेत. बघा ही पण गेम आहे, ही पण भाऊ विजय झाले ते दोन्ही. हे पण दुसरे कस्टमर आले गाईज. हे आता कस्टमर जातील, त्यांचा टाईम संपलेला आहे. आता
Hernandez. That really is all for now. Not gung ho for goal, not yet anyway. Pressure made. कैमर जा रहे गाइज, दोनों हो चुका है। अब पूरा थिएटर खाली है गाइज, कैश वगैरह दे चुका है। वो फुटबॉल मैच चालू है। एकटाच आहे आणि तो भाऊ गेला जेवायला ना, मला माझ्या अंगावर सोडला गाईत। हा पिसी आहे, तुम्ही बघू शकता गाईत सर्व। गाईत असा आमचा स्वतःचा गेम स्टुडिओ बनला गाईत। माझी जाम इच्छा होती काही, फायनली बनवला मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरती। स्पायडरमॅन पण होता काही। आता जस्ट आलो घरी गेमिंग पीसीच्या इथून, कारण की कस्टमर होता दुसरा व्हायला मग मी निघून गेलो काही। कारण की रस्त्याला जसं एवढं बोलता आलं ना, कारण की खड्डे खूप होते काय, भयानक खड्डे कसे चालवले माझ्या मला माहिती आहे काहीच। पण आलो आहे तो मी व्यवस्थित पोचलो काही। आता जस्ट उठलो ना, आता मी चाललो आंघोळीला, कारण की जसं मी गेमिंग स्टुडिओची इथून आलो थोडा झोपलो काहीच। पण जी मजा आली गेमिंग स्टुडिओची इथं, खूप मजा आली काही, खूप क्राऊड भरला होता काहीच। आता मस्त काय आंघोळ बिंगोळ करतो ना, फ्रेश होतो मस्त की। आणि विशेष काय झालं आहे, आमचे बल गेले आहे काहीच त्याची आज झालं बोला, पाणी गरम काढायला लावलं काहीच। मला गरम पाणी आंघोळ काढायला आवडतं काहीच। आणि आपला तुमचा आहे ना बा, तर काय तर आंघोळ बिंघोळ करतो की जाम महाकुला काही, तिथून आल्यापासून की धूल धूल नुसतं खाटकोट खाट, म्हणून त्याला आपण मस्त की ॲक्टिंग करू काहीच। काही आता रेडी बिडी झालं ना, तर आंघोळ बिंघोळ केलं ना, टाकाटाक ड्रेसिंग मारले काय, फॉर्मल शर्ट घातले ना, जीन्सची पॅन्ट घेतलेलं कायचं, आणि तुम्हाला ॲक्टिंग नको काय बोलत होतं गाईज, आमिर लोग की ब्लॉगिंग की स्टाइल। हे गाइस वेलकम, आमिर लोग की ब्लॉगिंग की स्टाइल। हे गाइस दिस इज द हाउस, दिस इज द कपाट, एंड दिस इज द balcony, and this is the bed, and this is the glass, this is the table, door और हमारे स्टैंड। ये भाई ये बघ आमचा दरवाजा, ये भाई ये बघ कसा 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 कसा, ये भाई बघ आईना, ये भाई बघ खिडकी बघ खिडकी, आमची मराठी लोकांची ब्लॉगिंग स्टाईल। ये सुना है एक शख्स की कहानी, एक का नाम था राजू। राजू ये बहुत साल पुराना नाम था। वो बचपन से कुछ काम कर रहा था राजू। फिर अचानक क्या हुआ, उसके एक भयानक सीन हुआ। राजू जब 12 साल का था, राजू के पास पैसे नहीं थे। वो अनाथ आश्रम में रहता था। राजू अनाथ आश्रम में रहता था। उसके अनाथ आश्रम के पीछे एक भयानक सीन था। एक खूंखार बड़ा महल था। उस दिन क्या हुआ, सब बच्चे क्रिकेट खेल रहे थे अनाथ आश्रम के। वो बॉल अचानक बंगले के अंदर गया। फिर राजू बोला, वो सब बोले राजू तू लेके आया बॉल। राजू बोला मैं डर रहा हूँ। अभी राजू डरने लगा, क्योंकि राजू को पता था उधर एक छला हुआ इंसान है। वो किसी का वो रूप लेता है, उसी तरह वो भूत था। फिर राजू सोच में पड़ा, चलो मैं जाता हूँ। जैसे राजू अपने बंगले के पास गया, उधर एक औरत क्या होना चाहिए, राजू आओ। राजू चौंक गया, कौन हो तुम, क्यों मुझे आवाज़ दे रही? वो बोली मैं तेरी माँ हूँ। राजू बोला मेरी माँ तो नहीं, मेरे अनाथ आश्रम में था। फिर राजू की माँ कौन थी? यही कहानी थी आज की। और अनाथ आश्रम में वो बोला मैं कैसे आपका बेटा हूँ? वो नहीं, मैं आपका बेटा हूँ, तो मेरा बेटा है। राजू सोच में पड़ा, ये कहानी कुछ अलग है।
तो पिछली दरवाजे से जोर से आया, राजू मैं तेरा दादा हूँ, तो आपने मुझे आवाज आया। फिर राजू के बॉल अंदर गया, राजू के एक छलावा सब बैठी थी, बोले राजू आओ ना। राजू दौड़ते दौड़ते चला गया। फिर राजू को पता कि लगे सुबह के 3 बजे थे और सब चला हुआ खेल रहे थे राजू के साथ। मतलब वो कोई बच्चे नहीं थे, वो चला हुआ था, सब लड़के भूत थे और राजू उनमें साथ खेल रहा था। ये सच्ची कहानी है भूत की, मैंने गूगल पे नोटिस की थी। अभी मैं पाठ पढ़ता था वहाँ, मेरे पहल तल में जन्म ले रहे। ये जो कहानी थी राजू के ऊपर थी। राजू 12 साल का था, वो क्रिकेट खेल रहा था। उसको पता था कि सुबह के 11 बजे सब अनाथ आश्रम के लोग सो गए थे, उसके लिए वो चला हुआ लोग क्रिकेट खेल रहे थे। राजू उनमें साथ क्रिकेट खेल रहा था। वो बोला राजू इधर आ इधर आ। फिर राजू ने आईने में देखा, उधर सब चले हुए खेल रहे थे, सब भूत के बच्चे। किसी का मुंडू जल रहा था, किसी का चेहरा फाड़ गया। इतना भयानक सीन था। राजू दौड़ते 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 अनाथ आश्रम में गया, सबको पता है। फिर चला, पूरा अनाथ आश्रम भूत का एरिया था। फिर राजू बोला मैं इधर कैसे आया बचपन में, सब अनाथ आश्रम के लोग भूत थे। राजू दौड़ते दौड़ते गए, राजू के पीछे बहुत चले हुए लोग लगे थे। राजू कैसे भागा, खाली एक मंदिर देखा, उस मंदिर में ही भगवान थे। फिर मंदिर के बाद राजू बोला प्रे के मेरे पीछे चला हुए लोग पड़े। और राजू बोला नहीं, कुछ तो बात है इधर। राजू के मन में अभी भी धैर्य चढ़ा था। जब राजू 20 साल का हो गया, राजू सोच में पड़ा वहाँ तो कुछ तो है। फिर राजू अपने दोस्तों के साथ गया, अनाथ आश्रम चला हुआ। उधर देखा कि एक कहानी थी, एक राजकुमार था। वो सबको बोल रहा था कि आप मेरे पास आओ, मैं आपको दौलत दूंगा। उसका जो रानी थी वो मेरे बच्चे को मैं कुछ नहीं कर सकती, मैं कुछ नहीं दे सकती, मैं मेरे बच्चे को छीन नहीं सकती। उस दिन वो राजकुमार ने पूरा अनाथ आश्रम जला डाला। फिर यही थी कहानी। फिर उसको सज़ा मिल चुकी थी राजू को, और अपने आत्मा को शांति थी। आज की भयानक कहानी थी, मैंने बहुत सुनी थी। मैं गूगल पे सुनता हुआ आपको बता देता हूँ। अफवाह फैलाई थी। एक घर थी राजकुमार, उसका नाम था राजपूत। ये हाउस एरा थी। और एक कहानी थी राजस्थान की। एक लड़का अकेले राजस्थान में रहता था, भूत के इलाके में। और भूत के इलाका पूरा दिन सुना था। वहाँ पे रात थी, सुबह नहीं होती। ये लोगों की प्लान की चलो आज जाके जंगल में घूमते हैं। वो जंगल में गए और सब एक ने टैंक लगाया। फिर जितने भी गर्ल्स बॉयज थे सबको एक टैंक लगाया। फिर एक गर्ल उठी और एक कोने में जा रही कि थोड़े वॉशरूम में जाके आती हूँ। वो गई, उसके पीछे एक औरत लगी थी। वो बोल रही थी बेटी या हाँ। वो घर में गई और टकले जैसा आदमी बैठा था। बोले अंकल ये कौन है? ये मेरा बेटा है। वो बहुत अलग प्रकार का बेटा था, भयानक। उसको मार डाला था। फिर खाने में बचे सिर्फ 3 लोग, सब घायल होके गए और जंगल में बेचे थे 2 लड़के और एक लड़का। वो दौड़ के घर के अंदर गए। फिर घर के अंदर एक बूढ़ी औरत थी, उसका एक लड़का था और एक लड़की के बच्चे थे। वो लड़के के बच्चे खेल रहे थे और लड़के रो रहे थे। उसको उनसे सुलाया। फिर वो दादी हंस रही थी। आपको इधर का रास्ता कैसे पता चला? उस लड़के के अंदर आत्मा गई, लड़की के अंदर आत्मा घुस गई, उस पूरे फैमिली के। वो लड़के बोला आंटी क्या हुआ तुम्हें? कुछ नहीं। आंटी के मुंह में आया कुछ नहीं। ये भयानक कहानी थी। फिर वो बोली दादी ये कौन है? और उसको दादी ने बताया मैं तो भूत हूँ। दादी वो वैसे समझ में आया ये चला हुआ का घर है। दौड़ दौड़ से पता चला कि उधर तो कुछ नहीं था। उस दादी ने सबको जहर दे के मारा था और वो आत्मा अभी भी घूम रही है जंगल में। ये कहानी भयानक थी। मैं जब पैर फंस देखता हूँ तो पूरी कहानी बता देता हूँ। यह सोच में रहता हूँ।